नमस्कार, मी नवनाथ इदाटे। फुलंब्री शहराच्या मध्य भागातून वाहणारी ही फुलमस्ता नदी आहे आणि नदी वाचवण्यासाठी शासनाकडून मोठमोठे योजना देखील अंमलात आणल्या जातात। परंतु याला फुलंब्री नगरपंचायत अपवाद ठरलेले आहे। नदीचे विद्रुपीकरण सध्या फुलंब्री शहरात सुरू आहे। फुलंब्री शहरामध्ये कचरा जो जमा केला जातो तो मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरच्या साहाय्याने या नदीच्या काठावर टाकला जातो आणि नदीचं पाणी जे आहे ते दूषित करण्याचा प्रकार या भागात सुरू आहे। त्याचबरोबर नदीचा जो कचरा जमा केला जातो शहरातून तर त्याच्यामध्ये प्लास्टिकचे प्रमाण देखील जास्त आहे आणि हा कचरा जाळण्याचा देखील प्रकार या भागामध्ये सुरू आहे आणि या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे आणि पाणी दूषित होत असल्यामुळे या भागामध्ये हेच जे पाणी येतं हे पुढे फुलंब्री शहरातील धरणालागत हे पाणी जातं आणि त्या धरणामध्ये फुलंब्रीची पाणी पुरवठा विहीर आहे आणि त्याच माध्यमातून फुलंब्री शहराला पाणी पुरवठा केला जातो। त्यामुळे या नदीचं विद्रुपीकरण तर होतच आहे, परंतु पाण्याचं देखील मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे आणि प्लास्टिक जाळल्यामुळे हवेमध्ये प्रदूषण होऊ लागलेलं आहे। त्यामुळे नगरपंचायतीच्या ठेकेदाराकडून हा प्रकार सुरू आहे। आता तरी जिल्हाधिकाऱ्यासह अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे। नवनाथ इदाटे, साम टीव्ही साठी फुलंब्री, छत्रपती संभाजीनगर।